कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कमी करायचे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी सोयाबीन दही सॅलड हे वजन कमी करण्यासाठी परफेक्ट आणि भरपूर प्रोटीन, कॅलरीज कमी, पोटही लवकर भरतं. अगदी 3 ते 4 तास आपल्याला भूक लागत नाही आणि मध्ये खाण्याची काही इच्छा होत नाही. प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असावं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण अगदी कमी असावं. झपाट्याने वजन कमी व्हायला मदत होते. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हाय प्रोटीन, फायबर असं काही नाश्त्याच्या सॅलड रेसिपी. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब. ते बघा, आपण एक छोटी वाटी सोयाबीन घेतले. इथे मी सोयाबीन बारीक घेतली, तुम्हाला इथे मोठीही चालेल. आता आपण ही सोयाबीन पाण्यामध्ये 15 मिनिटे भिजत ठेवणार आहोत. तुम्ही इथे गरम पाणी केलं तरीही चालेल. सोयाबीनमध्ये फायबर जास्त आणि कॅलरी कमी असतात. पोट लवकर भरतं. अगदी 2 ते 3 तास भूक लागत नाही. हार्मोनसाठी चांगलं असतं. पोट आणि स्किनसाठी चांगले असते. बघा, इथे 15 मिनिटात आपली सोयाबीन एकदम छान अशी भिजले. आता आपण 2 पाण्याने छान अशी पिळून घेऊयात, म्हणजे तिला असा वास राहत नाही आणि खायला एकदम मस्त लागते. आता इथे बघा, पॅन गरम करायला ठेवलं आपण. त्यावरती घालूयात 1 चम्मच साजूक तूप. तुमच्याकडे जर तूप नसेल तर अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे आपल्याला. जेवढं शक्य होईल तेवढं कमी तेल वापरायचे. आणि आता आपण जी सोयाबीन मस्त पाण्यातून पिळून घेतली ती घालूयात. आता लाल तिखट आणि ऑरिगॅनो घालूयात. इथे तुम्ही चिली फ्लेक्सचा वापर केला तरीही चालेल. आपल्याला ऑप्शनला आहे की एखादी गोष्ट कमी असली तरीही चालेल. आता आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि मस्त हे सर्व 2 मिनिटासाठी आपल्याला इथे परतून घ्यायचे. आपल्याकडे एखादी गोष्ट कमी असली ना तरी पण एकदम असं होऊन जाते पौष्टिक. बघा, छान परतून घेतले. आता आपण एका बाउलमध्ये काढूयात आणि त्यामध्ये घालणार आहोत 1 मिडियम आकाराचा कांदा, बारीक किसलेलं गाजर, सिमला मिरची, 1 बारीक चिरलेलं टोमॅटो. इथे तुम्ही काकडी, अजून व्हेजिटेबल भाज्या ॲड केल्या तर अजूनच असा पौष्टिक नाश्ता तयार होईल आपला. इथे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची मिक्सरला छान पेस्ट बनवून घेतली आहे. आपण ती घालूयात आणि छान आपल्याला बघा इथे मस्त मिक्स करून घ्यायचे. खूप असा पौष्टिक असा आपला हा सॅलडला नाश्ता तयार होतोय आणि चवीला तर इतका अप्रतिम लागतोय. रोजच्या धावपळीमध्ये, ऑफिसमध्ये आपल्याला स्वतःला लक्ष द्यायला वेळच राहत नाही. त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत या सॅलड रेसिपी शेअर करणार आहे. बघा, इथे आता आपण घालणार आहोत 1 वाटी दही. आपण दही घरी बनवलेलं लो फॅट दही घालायचे आपल्याला. आणि बघा, इतकी मस्त आणि इतकी टेस्टी अशी आपली सोयाबीन सॅलड असा बनवून तयार होतोय. छान आता आपल्याला इथे बघा मिक्स करून घ्यायचे आणि पचायलाही एकदम हलकी आहे आणि आपलं पोट एकदम असं भरल्यासारखं वाटतंय. बघा, आपली ही सोयाबीन सॅलडची रेसिपी अशी मस्त बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर अशीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.